नमस्कार, मी पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला विंटर स्पेशल पंजाबचा स्पेशल असा एक पदार्थ दाखवणार आहे, पंजिरी। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पंजिरी बनवण्यासाठी इथे मी पाववाटी पांढरे तीळ, 2 चमचे वेलची पूड, पाववाटी मेलन सीड्स, पाववाटी पंपकिन सीड्स, पाववाटी मनुके, पावन वाटी मोठी पावन वाटी भरून मी इथे गूळ पावडर घेतली आहे। तुम्ही इथे गूळ सुद्धा वापरू शकता। त्यासोबतच मी इथे डिंक घेतला आहे 50 ग्रॅम, तूप घेतलं आहे मी 1 वाटी भरून, साजूक तूप घेतलं आहे मी। त्यासोबतच मी इथे 1 मोठी वाटी भरून मखाने आणि 1 पावन वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे। त्यासोबतच 1 वाटी काजू घेतले, पावन वाटी बदाम, पावन वाटी पिस्ते, 1 वाटी भरून मी सुकं खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत, खारीक बी कापून घेतले आहे। त्यासोबतच मी इथे 1 वाटी भरून अक्रोड घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण पंजिरी बनवायला घेऊयात। मी इथे मोठी कढई ठेवलेली आहे गरम करायला। गॅसवर गरम झाली आहे कढई। आता यामध्ये पहिल्यांदा मी तीळ भाजून घेते। कोरडे भाजून घ्यायचे तीळ। टसटस आवाज झाला तिळांचा की आपण हे काढून घेऊया। तीळ आपल्या इथे खरपूस असे भाजून झाले आहेत। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये आपण 2-3 चमचे जे 1 वाटी भरून तूप घेतलंय त्यामधलंच मी इथे 2-3 चमचे तूप घालते। 3 चमचे घातले मी इथे तूप आणि या तुपामध्ये आता काजू भाजूया। थोडेसे खरपूस होईपर्यंत आपण हे भाजूया। आपले काजू सुद्धा भाजून झाले। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यामध्येच आपण बदाम घालूया। बदाम सुद्धा थोडेसे क्रंची होईपर्यंत आपण भाजून घेऊया। बदाम सुद्धा आपले भाजून झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। पुन्हा मी या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालते। साजूक तूप घेतलंय मी इथे, 3 चमचे घातले तूप मी इथे। आता यामध्ये आपण पिस्ते फ्राय करूया। पिस्ते सुद्धा फ्राय करून झालेत। आता आपण हे सुद्धा काढून घेऊया। तर या तुपामध्ये आपण आणखी 1 चमचाभर तूप ऍड करूया। यामध्ये आता सुकं खोबरं भाजू। हे थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत पातळ पातळ। तुम्ही इथे खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता। खूपच हेल्दी रेसिपी आहे ही, तुम्ही एकदा ट्राय करून पहा। थंडीच्या दिवसामध्ये हे आवर्जून केली जाते पंजिरी।
सुद्धा इथे फ्राय करून झाले. आता आपण हे काढून घेऊया. पुन्हा या कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तूप घालते. 3 चमचे घालते मी तूप. आता यामध्ये खारीक फ्राय करूया. खारीक फ्राय करून झाले की यामध्येच मी अक्रोड घालणार आहे. खारीक फ्राय करून झाले त्यातच आता मी अक्रोड सुद्धा घालते. अक्रोड सुद्धा आपण खारीकमध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया, फ्राय करून घेऊया. खारीक आणि अक्रोड व्यवस्थित असे मी परतून घेतले आहेत, फ्राय करून झाले आहेत. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा एकदा कढईमध्ये मी 3 चमचे तूप घालते. आता यामध्ये मी पंचीन सीड्स घालते. त्यासोबतच इथे मेलन सीड्स घालते. हे सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हे सर्व इन्ग्रेडियंट्स फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम टू लो. फक्त डिंक फ्राय करताना गॅसची फ्लेम हाय करायची. सीड्स आपले फ्राय करून झाल्यात. आता यामध्येच मी मनुके घालते. हे सुद्धा आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे सुद्धा आपलं फ्राय करून झाले आहे. सीड्स आणि मनुके हे सुद्धा आपण काढून घेऊया. पुन्हा सेम कढईमध्ये मी फक्त 1 चमचा तूप ॲड करते, कारण आधीचं तूप ॲड झालं. यामध्ये आता आपण मखाने फ्राय करून घेऊया. मखाने आपल्या इथे क्रंची होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. मखाना आपण पाहूया क्रंची झालंय का. नाही, अजून 1-2 मिनिट आपल्याला आलू फ्राय करायचे. मखाने सुद्धा आपल्या इथे फ्राय करून झाले, मस्त क्रंची झाले. आता मी हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते. आता कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तूप घालते, कारण आपल्याला आता डिंक फ्राय करायचं आहे. त्यामुळे आता तूप आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे. डिंक आपण थोडासा फ्राय करूया. डिंक मस्त फुलला की मग आपण काढून घेऊयात आणि दुसरा डिंक फ्राय करून घेऊया. बघा किती मस्त फ्राय झाला, फुलला मस्त पैकी. चला तर मग आता मी हा काढून घेते आणि दुसरा डिंकही फ्राय करून घेते. दुसरा डिंक सुद्धा आपण फ्राय करून घेतला. आता हा सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण रवा भाजून घेऊया तुपामध्ये. या तुपामध्ये आम्ही 3 चमचे आणखी तूप घालते. आता यामध्ये आपण रवा खरपूस असा भाजून घेऊया. आणखी 2 चमचे यामध्ये मी तूप ॲड करते.
आणखी 2 चमचे यामध्ये मी साजूक तूप घालते. पंजिरीसाठी बारीक रवाच इथे वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडासा मिक्सीमध्ये फिरवून घ्या आणि पंजिरीमध्ये यूज करा. चला तर मग इथे आपला रवासुद्धा व्यवस्थित असा खरपूस असा भाजून झाला. आता मी रवासुद्धा काढून घेते. 1 वाटीमधलं एवढं तूप उरलं आहे. 3 ते 4 चमचे हे तूप असेल. इथे आपले सर्व इन्ग्रेडियंट्स फ्राय करून झाले आहेत. आता आपण हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून थोडेसे वाटून घेऊयात जाडसर असे. त्यासोबतच डिंक आणि मखाने सुद्धा थोडेसे जाडसर असे आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. डेकोरेशन करण्यासाठी मी इथे थोडेसे सीड्स आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स काढून घेते प्लेटमध्ये एका, वरून डेकोरेशन करण्यासाठी. चला तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स वाटून घेऊया जाडसर असे. पहिल्यांदा मी खारीक, अक्रोड जाडसर पहिल्यांदा हे वाटून घेते. खारीक आणि अक्रोड मी मिक्सरमधून जाडसर असे वाटून घेतले आहेत. हे पहा, इतपत आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. दाताखाली आपल्याला असे क्रंची लागायला पाहिजे, त्यासाठी आपण हे थोडेसे जाडसर ठेवायचे. आता मी बदाम, काजू, पिस्ता वाटून घेते. काजू, बदाम आणि पिस्ते सुद्धा इथे मी जाडसर असे वाटून घेतले आहेत. हे पहा, थोडे थोडेसे त्यामध्ये तुकडे राहायला पाहिजेत, एकदम पावडर नाही करायचे. हे पहा, आता हे सुद्धा मी यामध्ये मिक्स करते परातीमध्ये. आता खोबरं वाटून घेते मी. हे पहा, खोबरं सुद्धा इथे जाडसर असं मी वाटून घेतलं आहे. हे पहा, आता हे सुद्धा आपण हे परातीमध्ये ओतून घेऊया. आता मी मिक्सरमध्ये डिंक आणि मखाने वाटून घेते. डिंक वाटताना मिक्सर ऑन ऑफ करत वाटायचं आहे. इथे डिंक वाटून झालं. आता यामध्येच मी मखाने सुद्धा वाटून घेते. डिंक आणि मखाने सुद्धा आपले इथे जाडसर वाटून झाले आहेत. आता हे सुद्धा परातीमध्ये काढून घेते. आता सीड्स आणि मनुके, तीळ हे सुद्धा आपण थोडेसे जाडसर असे वाटून घेऊयात. हे पहा, तीळ आणि सीड्स सुद्धा आपले जाडसर वाटून झाले आहेत. आता हे सुद्धा मी परातीमध्ये काढून घेते. इथे मी सर्व इन्ग्रेडियंट्स जाडसर असे वाटून घेतले आहेत. आता आपण यामध्ये रवा घालून हे सर्व पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा मी चमच्यानेच मिक्स करून घेते. ही परात मला छोटी पडते, मी दुसरी मोठी परात घेते, त्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स घालून देते. इथे आपली विंटर स्पेशल पंजिरी खाण्यासाठी तयार आहे.
माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग, चटपटीत आणि रुचकर अशा रेसिपींसोबत. धन्यवाद.